नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या भागात स्पर्शिका छेदिका प्रमेय, जीवांच्या छेदनाचे प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय या प्रमेयांचं उपयोजन आपण शिकणार आहोत. स्पर्शिका छेदिका प्रमेय. शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचं माप त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता यामध्ये 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता, वर्तुळ केंद्र कोनाच्या एका भुजेवर आहे. दुसरी शक्यता, वर्तुळ केंद्र कोनाच्या बाह्य भागात आहे. आणि तिसरी शक्यता, वर्तुळ केंद्र हे कोनाच्या अंतर्भागात आहे. या 3ही शक्यता असताना स्पर्शिका छेदिका प्रमेय हा सत्य असतो. आता त्याचं एक उदाहरण आपण पाहूयात. या आकृतीमध्ये रेषा PQ ही छेदिका असून रेषा QR ही स्पर्शिका आहे. कोन PQR बरोबर 65 अंश आहे. तर कंस PSQ आणि कंस PTQ यांची मापं आपल्याला शोधायची आहेत. उकल. आकृतीमध्ये रेषा PQ ही छेदिका असून रेषा QR ही स्पर्शिका आहे. कोन PQR नी कंस PSQ अंतरखंडित केलेला आहे. म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार कोन PQR बरोबर 1/2 गुणिले कंस PSQ चं माप. म्हणून 65 अंश बरोबर 1/2 गुणिले कंस PSQ चं माप. म्हणून कंस PSQ चं माप बरोबर 2 गुणिले 65 अंश बरोबर 130 अंश. म्हणून कंस PSQ चं माप बरोबर 130 अंश. समीकरण पहिलं. कंस PSQ चं माप अधिक कंस PTQ चं माप बरोबर 360 अंश, कारण कंसांच्या मापांच्या बेरजेचे प्रमेय. म्हणून 130 अंश अधिक कंस PTQ चं माप बरोबर 360 अंश. म्हणून कंस PTQ चं माप बरोबर 360 अंश वजा 130 अंश. म्हणून कंस PTQ चं माप बरोबर 230 अंश. समीकरण दुसरं. स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचं पर्यायी विधान असं आहे की वर्तुळाची स्पर्शिका आणि स्पर्श बिंदूतून काढलेली जीवा यातील कोन त्या कोनानी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोना एवढा असतो. आता आपण हे विधान थोडंसं समजून घेऊयात. या आकृतीमध्ये QR ही स्पर्शिका असून रेख PQ ही Q या स्पर्श बिंदूतून काढलेली जीवा आहे. कोन PQR हा जीवा PQ आणि स्पर्शिका QR यातील कोन आहे. कोन PQR नी कंस PSQ अंतरखंडित केलेला आहे. कंस PTQ हा कंस PSQ चा विरुद्ध कंस आहे. कंस PTQ नी कोन PTQ अंतर्लिखित केलेला आहे. आणि या आकृतीमध्ये स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार कोन PTQ एकरूप कोन PQR असा आहे. हे उदाहरण पहा. दिलेल्या आकृतीमध्ये कंस AEB चं माप बरोबर 200 अंश आहे. तर कोन ABC, कोन ADB आणि कंस ADB यांची मापं आपल्याला शोधायची आहेत. उकल. कंस AEB चं माप बरोबर 200 अंश. दिलेली माहिती. कोन ABC बरोबर 1/2 गुणिले कंस AEB चं माप, कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 गुणिले 200 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 100 अंश. समीकरण 1. कोन ADB एकरूप कोन ABC, कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय. म्हणून कोन ADB बरोबर कोन ABC बरोबर 100 अंश, कारण समीकरण 1 वरून. कंस ADB चं माप अधिक कंस AEB चं माप बरोबर 360 अंश, कारण कंसांच्या मापांच्या बेरजेचे प्रमेय. म्हणून कंस ADB चं माप अधिक 200 अंश बरोबर 360 अंश. म्हणून कंस ADB चं माप बरोबर 360 अंश वजा 200 अंश बरोबर
160 अंश. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या दोन जीवा परस्परांना छेदतात तेव्हा दोन शक्यता असतात. त्या वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतील किंवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतील. जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबींच्या गुणाकारा एवढा असतो. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये जीवा AB आणि जीवा CD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. जीवांच्या आंतरछेदनांच्या प्रमेयानुसार AP गुणिले BP बरोबर CP गुणिले DP. आता या प्रमेयाच्या आधारे आपण एक उदाहरण सोडवूया. आकृतीमध्ये रेख KL आणि रेख MN या वर्तुळाच्या जीवा परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. रेख KP च्या लांबीचं रेख PL च्या लांबीशी 12:7 असं गुणोत्तर आहे. रेख KL बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि रेख MP बरोबर 4.2 सेंटीमीटर आहे. तर रेख PN ची लांबी आपल्याला शोधायची आहे. उकल. रेख KP चं रेख PL शी असलेलं गुणोत्तर बरोबर 12:7 असं आहे. ही दिलेली माहिती आहे. समजा KP बरोबर 12x आणि PL बरोबर 7x आहे असं आपण मानलं तर KP अधिक PL बरोबर KL, कारण बिंदू P हा बिंदू K आणि बिंदू L यांच्या दरम्यान आहे. म्हणून 12x अधिक 7x बरोबर 5.7. म्हणून 19x बरोबर 5.7. म्हणून x बरोबर 0.3 सेंटीमीटर. म्हणून KP बरोबर 12x बरोबर 12 गुणिले 0.3 बरोबर 3.6 सेंटीमीटर. समीकरण 1. आणि PL बरोबर 7x बरोबर 7 गुणिले 0.3 बरोबर 2.1 सेंटीमीटर. समीकरण 2. जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार KP गुणिले PL बरोबर MP गुणिले PN. म्हणून 3.6 गुणिले 2.1 बरोबर 4.2 गुणिले PN. समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. म्हणून PN बरोबर 3.6 गुणिले 2.1 छेद 4.2 बरोबर 1.8 सेंटीमीटर. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. या आकृतीमधील वर्तुळाच्या PQ आणि RS या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू T मध्ये छेदतात. म्हणून PT गुणिले QT बरोबर RT गुणिले ST. आता या प्रमेयावर आधारित एक उदाहरण आपण पाहूया. ही आकृती पहा. आकृतीमधील वर्तुळाच्या AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू E मध्ये छेदतात. रेख AE बरोबर 8 सेंटीमीटर, रेख CE बरोबर 7 सेंटीमीटर. जीवा AB ची लांबी 3.8 सेंटीमीटर आणि जीवा CD ची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे. रेख DE यांची लांबी आपल्याला शोधायची आहे. उकल. AB अधिक BE बरोबर AE, कारण बिंदू B हा बिंदू A आणि बिंदू E यांच्या दरम्यान आहे. म्हणून 3.8 अधिक BE बरोबर 8. म्हणून BE बरोबर 8 वजा 3.8 बरोबर 4.2 सेंटीमीटर. समीकरण 1. जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार AE गुणिले BE बरोबर CE गुणिले DE. म्हणून 8 गुणिले 4.2 बरोबर 7 गुणिले DE. म्हणून 33.6 बरोबर 7 गुणिले DE.
म्हणून डीई बरोबर 33.6 बरोबर 4.8 सेंटीमीटर. स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये बिंदू N हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. या बिंदूतून काढलेली वृत्त छेदिका वर्तुळाला बिंदू K आणि बिंदू L मध्ये छेदते. याच बिंदूतून काढलेली स्पर्शिका वर्तुळाला बिंदू M या बिंदूत स्पर्श करते, तर Kn गुणिले Ln बरोबर Mn चा वर्ग. आपण एक उदाहरण पाहूयात आणि या प्रमेयाचं उपयोजन समजून घेऊयात. आकृती पहा. या आकृतीमध्ये AC ही वृत्त छेदिका आहे आणि रेख CD हा स्पर्शिका खंड आहे. रेख AB बरोबर 5 सेंटीमीटर आणि रेख BC बरोबर 4 सेंटीमीटर आहे, तर रेख CD ची लांबी आपल्याला शोधायची आहे. उकल. AC बरोबर AB अधिक BC, कारण बिंदू B हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. AC बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9 सेंटीमीटर. समीकरण 1. स्पर्शिका छेदिका रेषाखंडांच्या प्रमेयानुसार CD वर्ग बरोबर AC गुणिले BC, म्हणून CD वर्ग बरोबर 9 गुणिले 4 बरोबर 36, म्हणून CD बरोबर वर्गमुळात 36 बरोबर 6 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, प्रमेय अभ्यासताना त्याचं योग्य प्रकारे उपयोजनही करायला आपल्याला शिकायला पाहिजे. तरच त्या प्रमेयाचं आपल्याला आकलन झालं असं म्हणता येईल आणि सरावानीच हे साध्य होईल. आपण काय शिकलो? स्पर्शिका छेदिका प्रमेय, जीवांच्या छेदनाचे प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय या प्रमेयांचं उपयोजन आपण शिकलो. स्वाध्याय. आकृतीमध्ये रेख PR बरोबर 10 सेंटीमीटर, रेख SR बरोबर 8 सेंटीमीटर, तर रेख PQ आणि रेख QR ची लांबी शोधा. आकृतीमध्ये जीवा AB आणि जीवा CD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. रेख AP बरोबर 6 सेंटीमीटर, रेख CD बरोबर 15 सेंटीमीटर आणि रेख PD बरोबर 12 सेंटीमीटर असेल, तर रेख BP ची लांबी शोधा. आकृतीमध्ये रेख KL बरोबर 3.5 सेंटीमीटर, रेख LM बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि OM बरोबर 7 सेंटीमीटर असेल, तर रेख NM आणि रेख ON यांची लांबी शोधा. आकृतीमध्ये रेषा DC ही स्पर्शिका आहे. कंस AFP चं माप बरोबर 220 अंश आणि कोन EBD चं माप बरोबर 40 अंश असेल, तर कोन ABC, कंस AEB आणि कंस AE आणि कंस EB यांची माप शोधा.